भीषण अपघात, 6 जण जागीच ठार. टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला. धारणी तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ नाल्यात ओव्हरस्पीड खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने 6 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यात शिक्षकांचाही समावेश असल्याचे कळत आहे. अपघातात महिला शिक्षक सुद्धा जखमी झाल्या. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खासगी बसमधून प्रवास करीत होते. अमरावतीहून सकाळी 4:15 वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचली. तेथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यावर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली. 8च्या सुमारास ती बस सेमाडोह गावाजवळील नाल्यात कोसळली. त्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. आणि येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांचा सुद्धा मृतकांमध्ये समावेश आहे. मृतदेह अचलपूर उपजिल्ह्यात रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.